नमस्कार, मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आता पाहतो की विधानसभाची रणधुमाळी सुरू आहे आणि याच अनुषंगाने अनेक जे काही पक्ष आहेत ते बैठकी घेण्यात दंगल म्हणजे त्यांची सभा सुद्धा पार पडतायत। परंतु बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये आठवले साहेब येत आहेत, कशाच्या अनुषंगाने येत आहेत? विधानसभेच्याच अनुषंगाने येत आहेत का हे सुद्धा पाहणं आवश्यक ठरणार आहे, कारण की त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार सुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहे। आज आपल्यासोबत पप्पू कागदे आहेत आपल्यासोबत। साहेब काय सांगाल, नेमकं आठवले साहेब येत आहेत उद्या जिल्ह्यामध्ये, नेमकं कशाच्या अनुषंगाने परवाच्या दिवशी आठवले साहेब येत आहेत? माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब 5 ऑक्टोबरला बीड शहरामध्ये येत आहेत। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा वर्णी लागल्याबद्दल बीड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं भव्य दिव्य आम्ही सत्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सोहळ्याला ते 5 ऑक्टोबरला उपस्थित राहत आहेत आणि त्यांचा बीड जिल्ह्याच्या वतीनं असा भव्य दिव्य जो ऐतिहासिक सोहळा आम्ही सगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आम्ही करणार आहोत। नेमकं विधानसभेच्या अनुषंगाची बैठक वगैरे सत्कार सोहळा असणार आहे का? हो, बरोबर आहे की आठवले साहेबांचा सत्कार तर आहेच, परंतु रिपब्लिकन पक्षाचं एक फार विराट असं शक्ती प्रदर्शन होणार आहे। आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मानस केलेलं आहे की निळ्या झेंड्याचं शक्ती प्रदर्शन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आम्ही रिपब्लिकन कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते आम्ही मोठ्या प्रमाणात 5 ऑक्टोबरला शक्ती प्रदर्शन करणार। अनेक जे काही उमेदवार आहेत तयारीला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। विधानसभेच्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये त्यांच्या बैठकी चालू आहेत, त्यांच्या गाठीभेटी दौरा सुरू आहे। तसंच आपल्या सुद्धा रिपब्लिकन पार्टीच्या गाठीभेटी दौरा सुरू आहे, पण अजून सुद्धा निश्चित झालं नाही लढवणार का नाही। नेमकं साहेब त्या ठिकाणी घोषित करणार आहेत का बीड जिल्ह्याचा उमेदवार म्हणून कोणाला? बघा, बीड जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघ आहे आणि 6 पैकी 1 मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे, म्हणजे केज मतदारसंघ हा मिळाला पाहिजे अशी कार्यकर्त्याची भावना आहे आणि त्या अनुषंगाने केज मतदारसंघामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते गावागावात दौरा करतात, मिटिंगा घेतात आणि सर्व जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याची इच्छा आहे, रिपब्लिकन जनतेची, भीमसैनिकाची सर्वांची इच्छा आहे की आम्हाला केज हा मतदारसंघ हा सुटला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही शक्ती प्रदर्शन करतो। नेमकं त्या ठिकाणी उमेदवारी वगैरे जाहीर करणार आहेत का? तुम्ही इच्छुक असणार आहेत का? हो, केजमधून मी इच्छुक आहे। उमेदवारी वगैरे जाहीर होणार नाही, कारण ते श्रेष्ठी ठरवते, जे मित्रपक्ष आहेत ते बसून सगळे जागा ठरवतात, त्याच्यामध्ये म्हणून असं काही उमेदवार वगैरे जाहीर होणार नाही, परंतु आमची जोरदार मागणी असणार आहे। नेमकं आठवले साहेब येत आहेत, कशी तयारी आहे? जे तयारी तर सुरू आहे, परंतु कार्यक्रमाचं स्वरूप कसं असतं? 5 तारखेला आठवले साहेब 2च्या दरम्यान येत आहेत। 3:30 वाजता राजूर ते शिवाजी पुतळा असं आम्ही भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांची सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे। त्या ठिकाणी त्यांचा म्हणजे छत्रपती संभाजी क्रीडांगण या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा एक चांगला सत्कार आम्ही करणार आहोत। जनतेला आव्हान काय कराल? आठवले साहेब येतात बीड जिल्ह्यामध्ये, जनतेला नेमकं काय आव्हान कराल? मी जनतेला तमाम सर्व बहुजन समाजातील सर्व लोकांना आव्हान करतो की केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले दीनदलित शोषित पीडितांचे नेते, बहुजनांचे नेते, ज्यांनी आयुष्यभर कष्ट केलं आणि त्यांच्या सत्कार सोहळ्याला आपण मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहा असं मी आपल्या वतीनं आव्हान करतो। निळ्या झेंड्याची ताकद दाखवा हे सुद्धा आपल्याला आपल्या माध्यमातून आव्हान करतो। धन्यवाद साहेब दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहिलं की हे होते पप्पू कागदे, कारण की आपण पाहतो की सध्या विधानसभेच्या अनुषंगाने अनेक पक्ष सध्या त्यांच्या गाठीभेटी दौरा अशा अनेक बैठका सुद्धा सुरू पाहायला मिळतात, परंतु आठवले साहेब येत आहेत। आठवले साहेब विधानसभेच्या अनुषंगाने येत आहेत का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार होतं। साहेबांनी सांगितलं की नक्कीच विधानसभेच्या अनुषंगाने ही बैठक असू शकते, हा सत्कार सोहळा, कारण की त्यांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा वर्णी लागली म्हणून त्यांचा सत्कार सोहळा बीड जिल्ह्यातर्फे त्यांनी आयोजित केला। भव्य दिव्य असा हा सत्कार सोहळा असणार आहे आणि प्रचंड ताकदीने निळ्या जी रंगाची आहे ती ताकद दाखवून देण्यासाठी पप्पू कागदे यांनी आव्हान सुद्धा केलेलं आपल्याला माऊली न्यूज तर्फे आव्हान सुद्धा केलं त्यांनी।